जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचं काम आवरून घेतलेलं आहे आणि आता तई लागलेलं आहे त्या चपात्याला. तर आज मस्त असे आपल्याला बटाट्याच्या पापड्या बनवायचे आहे. तर 3 विटाची चूल पण मांडलेली आहे आणि 3 विटाच्या चुलीवर पातेल्याला माती लावून तर बटाटे टाकलेले आहे बघा उकडायला. आणि शंभूचं सकाळी सकाळी आंघोळ ती घालून घेतली शंभूला. तर शंभूचं आवरून घ्यावं म्हणलं, कसं लेकरांचं सकाळी सकाळी आवरलं ना तर लेकरं पण सकाळी सकाळी फ्रेश राहते एकदम. तर आज पप्पांनी सांगितलेलं होतं चवळीच्या घुगऱ्या बनवाया म्हणून. तर घुगऱ्या टाकलेल्या त्या कुकरमध्ये शिजायला. तोपर्यंत चहा करून घेत होती, कारण की ताईचं चाललेलं होतं बाहेर चपात्या. तर म्हणलं घरामध्ये भाजी, आणि आता कसं गॅस सिलेंडर भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही शेगडीवरच करून घेतो जास्त काही. म्हणजे आपल्या घुगऱ्या ते शिजायच्या जरा असल्या ना तर मग गॅसवर, आणि फोडणी गॅसवर जरा दिलं ना तरी पण शेगडीवर उकळी यायला ठेवून द्यायची. बघा आपल्या चवळीच्या घुगऱ्या चांगल्या शिजलेल्या आहे. आणि लसूण जिरे मोहरी आणि कढीपत्ता कोथिंबीर तर नाही आहे आज, पण मग एवढी फोडणी दिलेली आहे. आणि लसूण आणि ते पण लाल झालं. त्याच्यानंतर आपल्याला घुगऱ्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आणि आपल्याला घुगऱ्या टाकून घ्यायच्या आहे फोडणीला. तर आज बटाट्याचे पापडे बनवायचे आहे, त्यासाठी लवकरच उठलो होतो आणि लवकर उठून म्हणलं घ्यावा पटापटा आवरून. तर मग नंतर उन्हाच्या आधी पापड्या घालून घ्यावा, कसं नंतर ऊन पण लई पडतं. आणि आज आमच्या ताईन ते पण येणार आहे आमच्या घरी. तर इथं आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाला येणार होत्या ताईन त्या. तर आम्हाला बी जायचं आहे. तर जाऊ कोणतरी एक जण, ताई किंवा मी, आणि नाहीतर मग मम्मी. तर आपली चवळीच्या घुगऱ्या फोडणीला पण टाकल्या आणि मस्त आता उकळी येऊन द्यायची. तर या सगळेजण चहा घ्यायला. तर आता सकाळी सकाळी चाललेले आहे चहाचीच गडबड, चहा घ्यायचा आहे सगळ्यांना. तर आता सध्या तर काही वावरात कामं नाही आहे. वावरात कामं चालू असल्याच्या नंतर कसं मग सकाळी लवकर आवरून आणि जावं लागतं वावरात. पण आता काही कामं नाही वावरामध्ये. तर सगळ्यांचे म्हणजे उन्हाळ्या दिवसामध्ये ह्याचं पापड्या तेच करायचं चालू असेल सगळ्यांच्या. तर आता आम्ही म्हणजे 2-3 दिवसापासून पापड्या तेच करू राहिलो. तर चिप्स पण केले, बाजरीच्या पापड्या ते केलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि म्हणलं आज आपण नुसत्या बटाट्याच्या पापड्या बनवू म्हणून. तर बघा आता आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर जे आपल्या चवळीच्या घुगऱ्या आहे का त्याला चांगली मस्त अशी उकळी येऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्या चवळीच्या घुगऱ्या तयार होणार आहे. चला आता घुगऱ्याला उकळी येऊस तर आपला जो किचनवरचा पसारा आहे तो पसारा आवरून घेऊ, आणि मग बाहेरचं आवरावं लागन, धुणं भांडी ते. तर आता शंभूस त्यांचं चाललेलं आहे खेळायचं. तर आता स्वयंपाक पाणी पण आवरलं आणि आता बसलेलो बघा जेवायला. तर आज मस्त चपात्या आणि चवळीच्या घुगऱ्या केलेल्या आज. तर चला या सगळेजण मस्त जेवायला बघा. शंभू कविता ए स्वयंपाक कुठे गेले रे? झक खेळू राहिली, तिला नाही जेवायचं का? काय करते तुम्ही? काय करता शंभू? पापडी खायची, गरम आहे गरम आहे. बघा मम्मीला उपवास आहे, त्यासाठी मम्मीसाठी बघा दशम्या बनवलेल्या आहे. तर आपल्या भगर आणि साबुदाण्याच्या दशम्या बनवल्या, आणि मम्मीसाठी बघा बटाट्याची रशी बनवलेली आहे. इकडं आम्हाला जेवण करायचे आता लगेच. तर बघा आता बसलेलं आहे जेवण करायला, आणि मम्मीला उपवास आहे, नवरात्र चालू आहे मम्मीचं. तर उद्या मुकुंदा देवीची जत्रा आहे मांजरीला. तर उद्या मम्मीचा उपवास सुटला जाणार आहे. 9-10 दिवसाचा उपवास होता मम्मीला. हा 9-10 दिवसाचा उपवास. घाला ना मम्मी, आहे ना काही त्या ठरवता ना मम्मी. हा ना, निघल्या नाही फोन नाही केला आपण. हा ना मग तेच ना. आज आपला पापडा का करू रे, पापड्या करून घेतल्या ना मग काही ताण नाही राहणार. समोर चालू जेवायला. कधीच नव्हतं घुगरे भरला त्या ना. कधीच मी भरला चवळीच्या घुगऱ्या लगेच केल्या नव्हत्या ना आता. लय दिवसापासून केल्याच नव्हत्या, सगळ्यांना आवडल्या आज.
तू डोकं पाहिजे. तर बघा चाललेले आहेत आमच्या पापड्या बनवायच्या आणि इथं गावामध्ये इथं कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी गेलेले आहेत कार्यक्रमाला आणि इथं चाललेलं आहे पापड्या बनवायच्या बटाट्याच्या. चल शंभू चाल. आणि आताच जाऊन आले मी. आता बघू त्याच वरती काय चाललेलं आहे झालंय की काय पापड्या करायच्या. तर बघा आता आलो वरती शंभू आणि मी. शंभू मम्मी काय करते? झालंय पापड्या. हे काय चालेल शुभ काय पडलं. तर बघा आज तर एकटीनच पापड्या केल्या. मम्मी आलत्या का? मम्मीने पोराच हा ना. मम्मीने येऊ काय म्हणलं ना का आता नुसते बटाट्याचे स्पेशल. नुसते स्पेशल त्या दिवशी आपण शब्दांत टाकून केलं ना. त्या दिवशी शब्दांत टाकून केलं ना आपण काही. इकडे कुरड्या केल्या का बटाट्याच्या? हा इकडं मग म्हणलं पापड्या त्या दिवशी केल्या होत्या हा आणि आज थोडस आलं. हा मग काय आपला शेवाचा स्वारे होता हा. म्हणलं मग त्याला मस्त असं कोरड्या घालून दर्शी थोडं राहिले आता. थोडंच राहिलं ना. तर बघा चाललेलं आहे कुरड्या बटाट्याच्या करून घ्यायच्या. काय बघा म्हणलं थोड्याशा आलं आणि अशा मस्त अशा कुरड्या बनवूया कारण पापड्या बऱ्याचशा झालेल्या होत्या आणि पापड्यांचं कसं आहे अगोदर बी एक समजा लहान डबा भरलेला होता त्या दिवशी बनवलेला आम्ही. तर तो तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलाच आणि रेसिपी बटाटे उकडून घेतलेले ते तुला नाही येणार सोन्या तर ते दाखवलंच. तुला कसं काय जमन? येडवेन नको रे नक्की येडवेन नको करू. हलकं आहे ते त्याच्यात बटाट्याचे. बघा मस्त अशा आम्ही कुरड्या बनवून घेऊन राहिलो कारण कविता आबा गेले होते आमच्या गावात थोडासा कार्यक्रम होता तिकडे गेले होते तर त्याच्यामुळं व्हिडिओ काही जास्त शूट करताच नाही आला. कविता ते आत्ताच आले. म्हणलं चला मस्त आता थोडंसंच बाकी आहे पण म्हणलं चला थोडंसं तरी व्हिडिओची क्लिप घेऊया. शंभू नको बरं तुम्ही जा बरं खाली जा जा. बघा किती छान अशा कुरड्या बनत्या आणि सगळ्यात मेन कसं आहे या कुरड्या आहे ना खायला बी एकदम मस्त लागत्या. तर तिकडं अगोदर म्हणजे त्या दिवशी आम्ही बनवले होते तर थोडेसे साबुदाणा आणि बटाटा मिक्स होते तर आज स्पेशल बटाट्याचे पापड आहे बघा. थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मस्त असं बटाटे शिजून घेतले आणि याचा असं मस्त असं पीठ बनवून घेतलं. आता थोडंसं बाकी आहे 1-2 घाण्याचं बघा किती छान असं. तर थोडंसं बाकी आता मी घेते आवरून लगेच एवढे काढून घेणार आहे. बाबडी सर शंभू सर बघा कुलडायला कसं एकदम सोपं आहे सरक सोनपापडी आणि पीठ एकदम चिकन राहतं. आपण याच्यातून काढून घेतलेलं राहतं चाळणीतून त्याच्यामुळं बटाट्याची जी तार आहे त्या व्यवस्थित येत्या आणि बटाटे आपण जेव्हा चाळणीतून काढतो तेव्हा अजिबात गोळे ते काही नाही राहत त्याच्यामुळं हे सोऱ्यातून काढायला एकदम म्हणजे सोप्या जात्या आणि कुरड्या काढायला पण एकदम सोप्या आहे बघा. अजिबात जास्त काही म्हणजे जड नाही जात. तर आता थोडंसंच पीठ राहिलेलं आहे आपलं म्हणजे जे बटाटे संचाचं. तर आता शंभू नको झालं बघा आणि एकदम नरम करून घ्यायला राहत्या त्याच्यामुळं पीठ मस्त होतं. आणि आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे आता बघा इतकं ऊन पडलेलं आहे पण म्हणलं उन्हातच कसं पटकन वाळतील आणि घरावर खाली तरी वाट्यावर मग भरपूर हे राहतं कुत्र्या मांजराचं घेऊन त्याच्यामुळं आम्ही वरतीच टाकीत राहतो. तुम्ही जाबर खाली सोनपावटी जाबर. हा चला आता चला थोडंसं राहिलं माझं चला. हा चला चला चला. हा झालं आता मी एवढं घेतलं का मग जाणार आहे खाली. बघा आमच्या पूर्ण फायनली आता बटाट्याच्या पापड्या सगळ्या बनून झाल्या. काही थोड्याशा कुरड्या पण काढल्या बटाट्याच्या. तर जेवढे बटाटे तेवढे आम्ही 2 टप्प्यामध्ये बटाट्याचे चिप्स थोडेसे पापड्या थोडेसे कुरड्या बनवलेल्या आहे बघा. तर तुम्ही बघा अगोदरचा जो पहिला टप्पा होता थोड्याशा कमी होत्या म्हणजे अगोदर थोड्याच काही चिप्स आणि काही बटाट्याच्या पापड्या बनवल्या होत्या आणि आज स्पेशली त्या दिवशी साबुदाणा मिक्स होता थोडासा. आज फक्त बटाट्याच्या आहे आणि इकडं आपल्या कुरड्या आहे बघा. तर आमच्या पापड्या किंवा कुरड्या तुम्हाला कशा वाटल्या
आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, कारण आता वाळवणी करण्याचे दिवस आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर अजून उडदाचे पापड आणि तांदळाचे पापड बरंच काही राहिलं आहे. खारुड्या पण झाल्या आमच्या. तर चला आता माझं सगळं आवरून आणि आता मी जाणार आहे खाली बघा हे सगळं घेऊन. आता जवळपास 1 वाजत आलेलं आहे, कारण भरपूर ऊन झालं. तर चला आता बाकीचं कविता आत्ताच आलेली आहे, तर छोटं बाळान ते बी उठले असते ना आपले. चला शंभू, आई शंभू, पिकलेली पपई खायची का? वहिनी कच्चीच वाटत तिथं. आता तुम्हाला लई खाऊ वाटली होती ना, बरं. तुम्हीच म्हणे का मी म्हणलं पिकेलं का ते पहा म्हणलं. मग आता पिकेल म्हणलं कापास लागणार आहे का? ते नको वय शंभू ते नको. शंभू ते नको. ए थांब. पिकलेल्या सांगा पिकेलं वाटत पिकेलं ठीक आहे. वाटत का? आणि मग थांब थांब, बी काढा एकदा बी काढ. बी काढून घे, बी काढून घे. काय बकरीच्या काय शंभू, शंभू पपई आवडते बरं का नाही? वाव किती छान निघली पाहिजे शंभू. चला या सगळ्यांना मस्त पपई खायला बघा, एकदम भारी पिकलेली आहे. मम्मी चालेल, मम्मी उपवास आहे ना. थांब, थांब, थांब. मम्मी कास काय गोड आहे का पपई? धरा घ्या चला. शंभू तर शिवतून खायची का? चल दादा मी शिव देते बघा. आम्हाला घ्या, तुम्हाला घ्या ना. घेतो नाही काय. ओके cool. सगळे काढला खायची बरं, मस्त आहे. गोड आहे का मम्मी? घ्या मग गोडात बिडात. सोनपापडी अगं इकडे शिवपूर राहील, शिवल दे ना. हा तुम्हीच खाऊ राहील पपई. शिव आय शिव, शिव अटकलू खाऊ राहिला ना. पपई खातो हा, खातो हवा. भाऊ तुम्ही घ्या ना अजून बरं. बघा आणलेलं आहे पप्पानी माझ्या. 2 लक्ष्मी आहे, 2 लागत आहे ना. बरं आहे ना. एक पाठी घेऊन चालली. बरं आहे ना. वाकस तांदळाला जास्त झालं. कंबर दुखत आले काम करून. 3 टाइम जेवण, चौथून जेवण. आता जेवण झालं माझं. काही भात मी ताणलं नाही मग खायला. सगळे शेवाचे दुकानं बंद आहे. अरे नुसते गाड्या उभ्या आहे. हा का? ते काही म्हणजे ताई आम्हाला पहिली आणलेलं आहे. जागा द्या. अहो ग्रामपंचायत काय जागा देणं द्या ना. नाही ताई आणलेला आहे भत्ता. नाही पप्पा ट्रेन ते आले का? हा ना मग. नाही शिरवाजी पाहिजे, शिरवाजी. म्हणजे दुकान लावलंच नाही. तर बघा आता आहे ना आमच्या देवीची जत्रा आहे बघा उद्या. मांजरीच्या देवीची म्हणजे आमच्या घरी जे मंदिर आहे, तुम्ही ब्लॉग मध्ये अरे शुमावय. तर उद्या देवीसाठी आणि आपल्या देवीच्या बाळासाठी ड्रेस बनवायचे होते, म्हणजे शिवायचे होते. तर कापड आणलेलं आहे आणि मस्त असे ड्रेस शिवरायले बघा मी आता. कारण आता उद्या मम्मीचा म्हणजे 9 दिवसापासून उपवास चालू आहे आणि आता उद्या मम्मीचा उपवास सुटणार आहे म्हणजे 9 दिवसाचं. तर आता उद्या देवीची जत्रा म्हणल्यावर मग देवीला नवीन साडी, नवीन ड्रेस बाळाला शिवावा लागतो. तर तेच चाललेलं आहे बघा माझं आता. बघा आता चाललेलं आहे ड्रेस शिवायचं. तर ड्रेस बघा शिवून झाला, मी तुम्हाला दाखवते आता. देवाचं म्हणजे कापड आणलेलं साधं दुकानातून. तर त्याचा मस्त असा बघा बाळाला ड्रेस झालेला आहे आणि थोडस वरती म्हणजे आला थोडीशी झालवर लावली बघा. आणि देवीचं पण म्हणजे होतच आलेलं आहे. तर देवीचं फक्त गाळ्याची पट्टी ते बाकी आहे, पण मग त्याला अजून थोडस बाकी आहे बनवायचं. पण मग हे बघा किती छान असं झालवर लावून एकदम मस्त असा ड्रेस बनवून झालेला आहे. आणि आता देवीसाठी उद्या हा ड्रेस रेडी आहे तर घालण्यासाठी. तर आता फक्त याचे बंद राहिले, तर मग चाललेले बघा आता बंद करून घ्यायचं. तर बघा सगळं काम आवरून घेतलं. गायांना गवत ते पण आणलेलं आहे. तर वावरामध्ये बाजरीत गवत होतं, तर 3 गठुडे गवत पण आणलं आणि आता चाललेलं आहे चहा पाणी. परत काय टाकलं काय गं? वर टाकी बघ, मम्मीला आबाला. बघा आत्या पण आल्या आताच साडी आणि आत्यानं मस्त अशी देवीला साडी आणलेली आहे. कलर पण छान आहे. कलर पण छान आणला.
गोल्डन कलर मस्त है ना. बघा देवीसाठी साडी आणलेली आत्यानी. पुढे सवस नाही ना. उद्या सवस नाही सगळं त्यासाठी. घेऊन आल्या. आता हे पहा ना सगळे घेऊन आले. सगळं ठेवतो वाटतच नाही. सोनपापडीला प्रस आणली ना. सोनपापडी इकडे दाखव ना. पर्स आणली काय समजा. तर आत्यानं सोनपापडीला प्रस घेतलेली आहे. मम्मी त्यांना कोरा द्या एकदा. तर बघा आता चहा पाणी सेट झाली आणि चहा घ्यायचा होता सगळ्यांना. तर त्यांना आता चहा दिला. तर चला आमचा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर कोणी जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.